काल ज्या पद्धतीनं आम्ही काळ्या बाजारात विकणारा गॅस पकडला, गुन्हा दाखल व्हायला तब्बल 8 तास काल लागले. पुरवठा विभाग आणि पोलीस हे 2 विषय याच्यात होते, परंतु एकमेकावर टाळमटाळी खूप वेळ काल करण्यात आली. परंतु शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर एजन्सीचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि नागरिकांना अशा पद्धतीनं कुठे 1 रुपया जास्त येईल. मी तर सांगितलं की कोणत्या एजन्सीला नागरिकांना बोलूच नका, तुम्ही लाईनला उभा करा, तुम्ही घरपोच द्या. आणि म्हणून ज्या पद्धतीनं रॉकेलचा काळा बाजार चालू आहे याचा गॅसचा, घरगुती गॅसचा, आणि दुसरी गोष्ट वेळेवर गॅस न देणं. एकीकडे सरकार केंद्राचं राज्याचं सगळ्या घोषणा करतं की कोणती गॅसची टंचाई नाही, कोणती पेट्रोलची टंचाई नाही, कोणती डिझेल. मग हे का निर्माण होतं हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच्याविषयी जनतेनं सुद्धा जागरूक असावं. शिवसेना जनतेच्या सोबत आहे. जनतेला 1 रुपयाचाही कुठं जर गॅस वितरकांनी किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तींनी, कर्मचाऱ्यांनी जर विदाऊट पावती 1 रुपया जरी घेतला तर मला वाटतं त्याला धडा शिकवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. काल आम्ही शिकवलेला 3-4 जण गुन्हे दाखल झालेले, आणि मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये फरक पडेल. हे तर सत्य आहे. ज्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी बोलणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल, त्याच्यात कोणी असो, त्याला कायद्याच्या कसाकात घेतलं पाहिजे. हा विषय आर्थिक व्यवहाराचा नाही. आर्थिक व्यवहार या गोष्टी सर्रास होतात, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी वागणूक दिलेली, हा इथला महत्वाचा विषय आहे. मला वाटतं ही एक प्रकारे बुवाबाजीच्या नावावर महिलांची फसवणूक आहे. आणि अशी व्यक्तीच्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा या सातत्यानं वेगवेगळ्या, ठीक आहे, त्यांचे काही कार्यक्रम धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये राहिलेले आहात. आणि एवढं सोबत असल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं हा कांगावा आहे. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्याला सपोर्ट केल्याचं उदाहरणं एका पत्रकाराला स्वतः त्यांनी धमकी दिली, याचा अर्थ काय? ते त्यांच्या दुष्कृत्यात सहभागी. हे तर सत्य. शेवटी आपला देश म्हणून आपल्याला सगळ्याला एकत्रित राहिलं पाहिजे. ठीक आहे, देशाची परराष्ट्र नीती चुकते हे सगळ्या जगाला कळतंय, सगळ्या हिंदुस्थानला कळतंय. स्वतः आपण या सगळ्या गोष्टी ओढवून घेतो, हे तितकं सत्य नाकारता येणार नाही. शेवटी देशावर संकट आल्यावर सगळ्यांना एक व्हावं लागतं. याच्याविषयी काही प्रश्न मनात निर्माण व्हायचं कोणतंही कारण नाही. पण हे संकट का निर्माण होतंय? आपल्या परराष्ट्र नीतीमुळे निर्माण होऊ शकतं का? आपल्या धोरणामुळे निर्माण होतं का? याची पण ज्याच्यामुळे झालं त्याला शिक्षा झाली पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. सत्यच आहे ना. काय संजय राऊत साहेब चुकीचं बोललेलं? कारण ज्या ज्या लोकांचं नाव येतं ते सत्तेमध्येच आहे ना. कित्येक मंत्री आहे. मला सांगा, एखाद्या, आपण तो देऊळ पिक्चर बघितला असेल, एखाद्या देवळात जरी एखादा VIP गेला तर त्या देवळात आपोआप लोक जातात. तसे एका महाराजाकडे लोक गेल्यावर त्याच्या मागे लोक आपोआपच येतात, आणि मग आपोआप त्या विभागाचे अधिकारी ते सगळे त्या महाराजाला मदत करतात. त्यामुळे याच्यात सत्तेत सहभागी झालेले लोक आहेतच. बिलकुल सुधीर भाऊंच्या भावनेशी मी सहमत आहे. मी काय म्हटलं, फार त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे जे याच्यात दोषी असेल सगळ्यावर कारवाई व्हावी. मग ते सावकारीमध्ये असेल, दुष्कृत्यामध्ये असेल, फसवणुकीमध्ये असेल, एकालाही सोडू नये. सत्य असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आई बहिणीचे अशा पद्धतीनं व्हिडिओ, कोणाचे का असत नाही, आई असेल, बहीण असेल, अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं चूक आहे. व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलीसच करत असतील. पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे? हे बघ, कोणी टाकलं तर बाकीच्यांनी फरार होण्याचं काही कारण नाहीये. माझ्या ग्रुपवर एखादा व्हिडिओ आला तर त्याच्यात मी नाही दोषी, आणि मी तर म्हणेल मी पाठवला तरी मी दोषी नाही. पण आला कुठून
फोडला कोणी हा सगळ्यात महत्वाचा दोषी आहे ना. पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे. लाईनमॅन वेलमॅनला काय पकडला त्याचं? जिथून मी तर म्हणतो पोलिसांच्या ताब्यातूनच व्हिडिओ लीक होतात. काय म्हणणं आहे? कशाला लाईनमॅन आणि बेलमॅनला पकडता तुम्ही? पोलिसांच्या ताब्यातच आहे आणि पोलीसच लीक करतात. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे आधी पोलिसावरच कारवाई करा. कशाला लाईनमॅन बेलमॅनवर कारवाई करता? तेव्हा हा तपासाचा भाग आहे. मी वारंवार सांगतो की जे कोणी याच्यात सहभागी असेल, ज्यांचं या दुष्कृत्यात सहभाग असेल, त्यांना आरोपी केलंच पाहिजे. मी स्पेसिफिक याच व्यक्तीला करा असं म्हणणं मला योग्य नाही वाटत, परंतु जे कोणी सहभागी असेल प्रत्येकाला केलं पाहिजे. आता अशोक खराताना म्हणजे अशोक खराताने एकनाथ शिंदेना क्रॉस केलेलं, ट्रम्पला क्रॉस केलं तर एकनाथ शिंदे काय नाही? बरोबर आहे. ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे. ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे? नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावीच. जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याच्या अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करता येईल? मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील. मग कोणाला? सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री, कारण सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे. जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. आता मला तर माहिती नाही कोणते नेते देतात. मला असं वाटतं शिवसेनेशिवाय कोणीच काही पाऊल उचललेलं नाही, तुम्हाला माहिती आहे. 23 ठिकाणी पूर्ण आंदोलन आम्ही केलं. कारण रोज 24 तास आंदोलन नाही करू शकत कोणताही पक्ष. एकमेव आमचा पक्ष की ज्याने आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आमची बैठक झाल्या आमचं आंदोलन झाल्या कलेक्टरनी या सगळ्या वितरकांची जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. बऱ्याच सिस्टीम लावल्या. शेवटी कलेक्टर ही माणूस आहे, त्यांच्या पद्धतीनं ते व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात. कलेक्टर जे प्रयत्न करतात त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. इथं विरोध नाही करणार आम्ही कलेक्टरांना. उगाच आम्ही विरोधी पक्षात म्हणून विरोध इथं नाही होणार, पण कलेक्टर जी भूमिका घेतात त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार. खरं तर एकही झाड पाडलं नाही गेलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. कारण हे झाड 200, 300 वर्षापूर्वीचे झाड आहेत. हे जगवले पाहिजे, हे टिकवले पाहिजे. खरं तर मी आपल्या माध्यमातून मी बोलणारच होतो, परंतु बरं झालं आपण सगळे इथं उपस्थित आहात. अतिशय मनाचा कोतेपणा भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचे महापौर दाखवत आहेत. पाण्याच्या योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि आणखी कोणाचं अभिनंदन केलं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं याच्याविषयी माझं काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, परंतु ही योजना प्रशासकीय मान्यता भले 19ला मिळाली असेल, पण याचं टेंडर मान्य उद्धवजींच्या काळात झालं, याचं भूमिपूजन झालं, काम सुरू झालं हे उद्धवजींच्या काळात झालं. लक्षात घ्या, काम करायला कोणी एजन्सी तयार नव्हती. उद्धवजीने या एजन्सीला बळजबरी घोड्यावर बसून त्यावेळेस ही एजन्सी इथं आणली होती. कोणी काम करायला तयार नव्हतं आणि म्हणून या उद्धवजींचं नाव न घेणं हा किती मनाचा कोतेपणा भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौराचा आहे. आणि शिवसेनेच्या नगरसेवकाची भूमिका काय चूक आहे? त्यांनी थोडी देवेंद्रजींचं नाव घ्यायला विरोध केला. खरं तर अतुल सावे वितुल सावे यांचा तर काही रोल नाही आहे याच्यामध्ये. हे तर नुसते बावले, हे नुसते चावी दिले तेवढे चालतात. परंतु उद्धव साहेबाचा त्याच्यात रोल होता. त्याच्यानंतर देवेंद्र जो मुख्यमंत्री त्याचा रोल येत असतो. एकनाथ शिंदे साहेबाचा पण रोल होता, त्यांचा पण आलं पाहिजे त्यात अभिनंदन. देवेंद्रजीचं आलं पाहिजे, उद्धव साहेबाचं आलं पाहिजे, एकनाथ शिंदेचं पण आलं पाहिजे. पण पहिली गोष्ट, महापालिकेचा कामकाजाचा हा काही भाग होतो का अभिनंदनाचा ठराव ऐन वेळेची गरज आहे केवढी? याला काय अर्थ असतो का या विषयाला? उगाच शोबाजी करणं, चापलुसी करणं असा हा प्रकार आहे. पण तो त्याच्यातही भारतीय जनता पार्टीने विशेषतः महापौर कोतेपणा करतात. महापौरांच्या विषयी फार लवकर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. कारण ठीक आहे, नवीन आहे, काम केलं पाहिजे, त्यांच्या हातून व्हावं, त्याच्याविषयी सहकार्य सगळ्यांनीच केलं पाहिजे, ही भूमिका माझी आहे. परंतु असा मनाचा कोतेपणा जर केला आणि पक्षपातीपणा जर वागलं तर मला असं वाटतं शिवसेनेचे 6 नगरसेवक यांच्या 60 कापी करून वरती एवढं तुम्हाला सांगतो. दुसरं राहिलं पाण्याचा प्रश्न. हा झाला योजनेचा. पाण्याचा प्रश्नाचा हाच विषय आहे. संभाजीनगरचं नामकरण कोणी केलं? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेवटच्या मीटिंगमध्ये या शहरांना संभाजीनगरचा कॅबिनेटचा ठराव घेतला. नंतर यांनी त्याच्यात दुरुस्त केलं, फक्त छत्रपती संभाजीनगर छत्रपती नाव पुढे केलं आणि मग त्याच्यामध्ये उद्धवजीचं अभिनंदन करायला काय हरकत आहे? अजितदादाचं केलं पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? परंतु सगळं मीच केलं.
दुसऱ्याला थोडंसंही दुसऱ्याच्या ताटावर न जाऊ देणं. अशा क्रेडिटसाठी काय उद्धवजीनं नाव नाही केलं समजा, सगळ्या जगाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी 9 मे 1988 या शहरात नाव संभाजीनगर केलं. उद्धवजीच्या कॅबिनेटनी नंतर हे नामांतर केलं. शिवसेना त्यासाठी लढली, सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अजूनही माझ्याकडे काही पत्र आहे की बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नाम केल्यानंतरही औरंगाबाद म्हणत होते, असे माझ्याकडे कित्येक पेपर्स आहे भारतीय जनता पार्टीचे. पण आता जास्त गोष्टी करतात. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हाच का नव्हतं संभाजीनगर केलं? उद्धवजीचं सरकार आल्यावरच संभाजीनगर झालं ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं श्रेय. आणि पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की हा विषय महानगरपालिकेच्या कामकाजाचा होऊच शकत नाही, झाला नाही पाहिजे. महापालिकेचं ज्या पद्धतीनं कमिशनरनी ही महापालिका मागच्या 2-3 वर्षात लुटलेली आहे, ती नीट करण्याचं काम आता महापौरांनी केलं पाहिजे. ते रिकामे धंदे का करतात? असं बिलकुल मेड इन पाकिस्तान कोणत्याही गोष्टीने वापरलं जाते. कुठं असलं आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही सगळं त्याचा बिलकुल हे करून. अशा पद्धतीनं पाकिस्तानचे उत्पादनं इथं जर विकली जात असेल तर त्याच्यावर शिवसेना निश्चित याचं दहन करेल आणि दफन पण करेल आणि अशा दुकानदाराला धडा शिकवेल.